जास्त लोड घ्यायचा नाही कामांचा आणि मला पण द्यायचा नाही. त्याला म्हटलं तवा ठेव गॅसवरती, न धुता तवा ठेवलाय म्हणून बडबड करते. सरळ सरळ मला बोलायचं की मी नाही काम करत. विषय म्हटलं फोडण्याचा खूपच मोठा कुटाणा आहे. कसं फोडावं? आज किचनमधला व्लॉग नाही आहे माझ्याकडे, कारण की आज पावभाजी पार्सल आलेली आहे. त्याच्यामुळे किचनमध्ये आज रेस्ट फुल आराम किचनमध्ये. थोडीशी भांडी आहेत घासायची, ती मला क्लीन करून टाकली ना म्हणजे मी टेन्शन फ्री होईल. फोन आकाजी बसलेत, त्यांचं काहीतरी काम सुरू आहे. मी आज दिवसभर काही शूट नाही घेतलं. केस किती मस्त झालीत माझी. आणि हेअर कट करणार आहे शॉर्ट, एकदम शॉर्ट करून येणार आहे. परकर काढतो. ती येलो कलरची साडी मला छान दिसलं का? कोणती? चांगले दिसतात. तुला वाटतं, मला नाही ना वाटत. ॲक्च्युली मला साडी नेसायची होती, पण तू आलाच नाही लवकर. अरे मीन्स साडी नेसली असती तर आपण गेलो असतो ना बाहेर. इतकी छान साडी काही घरात नेसायची का, असं बोलायचं मला. साडी नेसून घरात बसायचं. मला नाही आवडत आहे. आंबट आहे. प्लेन आणायचे ना. जाऊन दे, मला त्याने आवडलं. माझ्याकडे केक आहे, आंबट लागतं ते. आज चुनो मुनो खाऊनच पोट भरायचं. किचनचा कंटेनर असेल ना मला बरं पडतं. बिनबोबाट माझ्याजवळ कंटेन निघून जातो. मला गरजच भासत नाही कोणी व्हॉइस ओव्हर देण्याची. असं दक्षची वाट बघावी लागते, तुझी वाट बघावी लागते. जर कधी मला भेटायला यायचं असेल तुम्हाला, तर माझ्यासाठी जर काही घेऊन यायचं असेल खाण्याकरता, तर केक आणायचा. आणि काय आणायचं माहिती आहे का, कोणती रे मला मिठाई आवडते विसरले, कलाकंद मला प्रचंड आवडतं, सफेद कलरचं. ठीक आहे. असा ब्लॅकवाला केक आणायचा, प्लम केक. येणार असताल तर. आणि घरी खायला घेऊन येणार असेल तरच मला भेटायला यायचं, नाही तर अजिबात यायचं नाही. मी तुमच्यासाठी माझ्या हाताची चिकन बिर्याणी, फिश करी, फिश फ्राय असं सर्व बनवून ठेवेल. असं नाही फक्त तुमच्याकडनंच खायला गेलं, अजिबात नाही. अशी परोपकारी नाही मी. आमच्याकडे कोणी पण येऊन द्या, मस्त तगडा
पोटभर जेवण केल्याशिवाय आम्ही घरातून बाहेर पाठवत नाही. आम्ही खूप माणुसकीची माणसं आहोत. तरी पण माझ्या घरी यायचं असेल तर कलाकंद आणि हा केक, प्लम केक, हे घेऊन येणं गरजेचं असतं. आणखीन काही जर आणता आलं तर आणू शकतो. मला असं फ्रूट वगैरे त्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. फ्रूट वगैरे असं मला लागतं चुनू म्हणून. व्हिडिओची सुरुवात अशी करायची, हॅलो गाईज. नाही आता ते बंद झालंय. बंद झालंय. काय? हॅलो गाईज बीज कोणाला ऐकायला वेळ नाही. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. नाही बाबा, और आज हम ये करने वाले हैं. आज हम ये कर रहे, आज हम कर रहे, हम तम कर रहे, हम टम कर रहे. अभी फिलहाल ऐसा कुछ नहीं है. एकदा का मी खाली ठेवला मोबाईल हातातून, ठीक आहे, तिथून पुढे मग माझा दूरपर्यंत काही संबंध येत नाही. हा मम्मी, रोट मुडपलं माझ्या पायाचं. माझा संबंध कुठे होतो माहिती आहे का? की एडिटिंग, पोस्ट टाकणं, कॉमेंटला रिप्लाय देणं, इथपर्यंतच मग माझा संबंध असतो. कोण आहे? ला 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 ला. पावभाजी आणखीन, आळूची वडी आणखीन. बस बघू आळूची वडी एक टेस्ट करायला. अच्छा, तुझ्यासाठी दिली आहे का? नाही तसं मला नाही दिली फक्त आळूची वडी. बघू पावभाजी किती. पाव गरम करायचे. तू केव्हा जेवणार आहे? तू कधी जेवू? तू तवा गरम करायला, पाव गरम करू. आज मी म्हटलं किचनमध्ये मी जाणार नाही, परंतु आता पाव गरम करायला मला जावं लागतंय. तुझ्यासारखा मूर्ख मुलगा आहे ना, काय शोधून भेटू शकत नाही. उगाच ना तू राहायचं म्हणून आमच्याकडे राहतो. काय जास्त लोड घ्यायचा नाही कामांचा, आणि मला पण द्यायचा नाही. त्याला म्हटलं तवा ठेव गॅसवरती, न धुता तवा ठेवलाय म्हणून बडबड करते. सरळ सरळ मला बोलायचं की मी नाही काम करत. विषय म्हटलं नाही, केक नको खाऊ, त्यात दुसरं काय ते खा, केक राहून देत असतो. खा. पावभाजी करता पाव गरम करते. भाजी आली पार्सल, लक्ष्मी आणली. तो आला जस्ट घरात आणि त्याला मी म्हटलं तवा ठेव, मी करते पाव गरम. कशाचं काय
असं आहे आमच्या घरातला कारभार. आज आहे ना भांडी घासायला सर्व मोठी मोठी भांडी आहेत. सर्व आधी मला भांडी घासून काढावी लागते. आता उद्या तुम्ही ना फक्त खाण्याचेच व्हिडिओ बघा. आतापर्यंत व्हिडिओ स्वयंपाक बनवायचे होते, आता उद्या तुम्हाला खाण्याचेच व्हिडिओ दिसतील. ऑप्शन नाही माझ्याकडे, कारण की आज मी किचनमध्ये कामान करता आलेच नाही. आज सकाळपासून किचनला सुट्टी आहे आमच्या, कारण की रात्री मी बनवलं होतं दालचा माझ्याकडे खूप शिल्लक होता. आम्ही तोच खाल्ला, आम्हाला आवडतो. मस्त तूप घालायचं, मस्त गरम करायचं आणि खायचं. त्यामुळे आम्ही दालचा खाल्ला. मग आता संध्याकाळी पावभाजी खाणार आहे. सो वरचं चुनमुनं खूप खायला होतं, तर मस्त पावभाजी फस्त करायची. परंतु तेच कुकर, भांडी, अमुक तमुक असं गोळा झालंय ना, शिल्लक राहिलेलं. सर्व काढायचं आणि आता सर्व जेवण करून ओटा बिटा सगळं क्लीन करून टाकायचं. आता ऑप्शन नाही त्याशिवाय. त्यात गरम होतंय ती गोष्ट वेगळी, प्रचंड गरम होते, प्रचंड. त्या गरमीचं हेच नाहीये. नाकाची ते फोड आलंय, असं असं हात लावावं लागतंय.